थँक्स फॉर जॉईनिंग. सगळ्यांना गुड इव्हनिंग. आजचा आपण जो सेशन घेतलेला आहे तो दोन महत्वाच्या पॉईंटसाठी घेतलेला आहे. ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, पॉईंट नंबर वन. आणि अस्मी करिअरला जे अजूनही एनरोल केलेले नाहीत आणि त्यांना एनरोलमेंट करायची आहे, अशी त्याची प्रोसेस काय असते या संदर्भात आपण जाणून घेऊ. सो पहिला तर काही जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या संदर्भात आपण बोलूया. जी डॉक्युमेंट्स आपल्याला ऍक्च्युली लागतात ती काही कॅटेगरी बेस्ड लागतात, काही वेळेला आपल्याला स्पेशल रिझर्वेशन्स असतात त्याच्यानुसार लागतात. ही सगळी तुमच्याशी डिस्कस करणार. आता हे एक आपण पुस्तक तयार केलेलं आहे, याच्यात ही डॉक्युमेंटची सगळी लिस्ट आहे. आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला, मी तुम्हाला हे फ्लायर पण डिस्ट्रीब्यूट केलेलं असेल किंवा ह्याची पीडीएफ पण तुम्हाला दिली असेल, तर ह्याच्यातही सगळी लिस्ट दिलेली आहे. सो तुम्हाला ही लिस्ट कुठूनही मिळाली तर तुम्ही पहिल्यांदा ती स्टडी करायची आहे आणि हा सेशन त्याच्याबरोबर एकदा बघायचा आहे. मी आता शेअर करून तुम्हाला बरेचसे डॉक्युमेंट्स माझ्याकडे सॅम्पल डॉक्युमेंट्स म्हणून मी बनवून ठेवलेले आहेत, तेही तुम्हाला त्या त्यावेळेस शेअर करणार आहे. पण आता तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे त्यात कॅटेगरी करून सांगतो कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असले पाहिजेत, रेडी नसतील तर तयार करून घ्यायला लागतील, कोणत्या डॉक्युमेंटसाठी तुमची गडबड होऊ शकते. सो पहिला पॉईंट आहे, आपण एक्झाम बेस्ड डॉक्युमेंट्स बघूया. सो आपण नीट परीक्षा दिली होती, ज्यावेळी आपण त्याचे फॉर्म्स भरले त्यावेळी एक एनटीए कडून आपल्याला ईमेल वरती कन्फर्मेशन पेज आलं होतं. सो ते कन्फर्मेशन पेज आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस लागतं, त्यामुळे तोही आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. दुसरं आपल्यासाठी ऍडमिट कार्ड नीटचं लागतं. नीटचं ऍडमिट कार्ड तुमच्याकडे ओरिजिनलच पाहिजे, म्हणजे त्यावेळी वापरलेलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कोणतीही प्रिंटआउट काढून ठेवू शकता. सॉफ्ट कॉपी आपल्याकडे मेंटेन असेल, नसेल तर आताही डाउनलोड होतं. ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे ऍडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट म्हणून. तिसरं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आपल्यासाठी लागतं नीटच्या रिलेटेडच, ऑफकोर्स त्याचा रिझल्ट. आता हा जो रिझल्ट असतो तो ऑनलाईन आपल्याला निघतो प्रिंटआउट. याचं कोणतंही 10वीच्या 12वीच्या रिझल्ट सारखी कॉपी कॉलेजमध्ये जाऊन कलेक्ट नाही करायला लागत. याची जी कॉपी असते ती आपल्याला जी ऑनलाईन निघते त्याचीच कलर प्रिंटआउट ही आपल्यासाठी काम करून जाते. ही तीन डॉक्युमेंट्स आपल्याला नीटच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे त्याच्यानुसार सगळे डिटेल्स त्याच्यात मेन्शन असतात. ते आपल्याला रिझल्टची कॉपी फार इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स असे असतात की जे स्कूल्स कडून मिळतात. स्कूल असं मी का म्हणतोय, कारण आपल्या महाराष्ट्रात फक्त स्कूल्सला म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि स्कूल्स असं डिफरन्सिएशन आहे. बाकी सगळ्या ठिकाणी 12वी पर्यंत स्कूलच म्हणतात. सो ते जे स्कूल्स आहेत त्या स्कूल्सचा जर का विचार केला आपण तर 10वी मध्ये तुम्हाला 10वीचं मार्कशीट एक दिलेलं असतं. आता 10वीला काही विद्यार्थी हे स्टेट बोर्ड मधून पास झाले असतील, काही विद्यार्थी हे सीबीएसई बोर्ड मधून पास झाले असतील, काही विद्यार्थी हे आयसीएसई बोर्डातून पास झाले असतील. कोणत्याही बोर्ड मधून तुम्ही पास आउट व्हा, तर त्यातलं सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डचा एक फायदा इतकाच आहे की त्यांचं वेगळं सर्टिफिकेटची गरज लागत नाही आपल्याला पासिंग सर्टिफिकेटची, कारण त्यांच्या मार्कशीटवरच बर्थ डेट मेन्शन्ड असते. त्यामुळं सीबीएसई वाले जे स्टुडंट्स आहेत त्यांना मार्कशीटच फक्त इनफ आहे. पण जे विद्यार्थी आयसीएसई बोर्डला असतात त्यांना मार्कशीट पण मिळते आणि सर्टिफिकेटही मिळतं. या दोन्हीवरती त्यांची बर्थ डेट मेन्शन्ड असते, त्यामुळे आपल्याला दोन्हीवरून काम होणार आहे. तर तिसरा जो पार्ट आहे तो स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांना मात्र त्यांच्या मार्कशीटवरती ही बर्थ डेट लिहिलेली नसते, त्यामुळं त्यांच्यासाठी तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट जे तुमचा रिझल्ट 10वीचा लागल्यानंतर एक महिन्यानंतर येतं. सो त्यांच्यासाठी काही मला जर मेसेज करतायत की त्यांच्यासाठी जो हिंदीवाला सेशन होता तो ऑलरेडी झालेला आहे, बट हिंदी वाला सेशन, हिंदी का जिनका भी सेशन अटेंड करना मिस हो गया है, डोंट वरी, उसका रिकॉर्डिंग आपको भेजा जाएगा, डोंट वरी. ठीक आहे. सो आपल्याला जे पासिंग सर्टिफिकेट अजून घेतलं नसेल, 1 महिन्यानंतर येतं शाळेमध्ये, ते जर का अजूनही घेतलेलं नसेल तर घ्यायला हरकत नाही. तिथून आपल्याला ते ज्यावर बर्थ डेट असलेलं एकमेव प्रूफ आहे त्यावर ते आपल्याला कलेक्ट करावंच लागेल. अजूनही तुम्ही गेलात तर आताही तुम्हाला देतील. त्याच्यानंतर 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट असं आपल्याला कधी वेगळं लागत नाही. आपण स्कूल लिव्हिंग असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं, त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की स्कूल लिव्हिंग म्हणजे आपल्याला पुन्हा ह्याचीच डिमांड करतात, स्कूलमध्ये जायला पाहिजे आणि लिव्हिंग सर्टिफिकेट विचारलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही शाळा सोडता त्यावेळी तिथून त्यांच्याकडून लिव्हिंग सर्टिफिकेट दिलेलं असतं आणि ते आपण 11वीच्या कॉलेजला जमा केलेलं असतं. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी काय राहत नाही. तुम्हाला ते स्कूल लिव्हिंग न म्हणतात, म्हणून मी आमच्या लिस्टमध्ये कॉलेज लिव्हिंग असं मेन्शन केलं. असं मोस्टली कुठं कॉलेज लिव्हिंग म्हणलं जात नाही, पण मुद्दाम मी तेवढ्यासाठी स्पेसिफाय केलं. सो तुमचं जे 12वीचं कॉलेज आहे ते आता तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट देणार आहे, ना की 10वी. तर 10वी कडून फक्त एवढंच एक डॉक्युमेंट घेऊन यायचं आहे, दॅट्स इट. दुसरं जे आहे ते आता 12वी कडून, जिथून आपली 12वी पूर्ण झाली आहे तिथून आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट आणि 12वीचं मार्कशीट हे दोन्ही गोष्टी तर नक्की मिळतील.
पण जर का त्याच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक ऍप्लिकेशन त्यांना वेगळं द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला तेही सर्टिफिकेट देतील, ते म्हणजे आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेट ह्या बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीजला आता लागतं आणि ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण आपल्याजवळ घेऊन ठेवायला लागतं आणि ते कुठूनही बाहेरून मिळत नाही, ते कॉलेजच आपल्याला देतं. सो ज्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही 12वी केलेली असते तिथं कंडक्ट गुड 2-3 लाईनचा मायना असतो. तो आपल्याला, मी तुम्हाला सॅम्पल फॉर्मॅटही पाठवेल, तो कॉलेजमधून तुम्हाला तो घ्यायचा आहे. त्यांच्याच लेटर हेडवर त्यांनी तुमचं नाव वगैरे लिहून हे सगळे डिटेल्स टाकून आपल्याला कंडक्ट गुड म्हणून लिहून दिलेलं असतं. ट्राय करा की तो इंग्रजीमधून घ्यायचा आहे, कारण त्याचा आपल्याला राज्याच्या बाहेर पण जिथे ऍडमिशन आहे तिथेही आपल्याला उपयोग होईल. मराठीतून असेल तर पुन्हा अवघड होऊ शकतं. सो बोनाफाईड नंतर आपल्याला 12th मार्कशीट मिळाल्यानंतर, आपल्याला LC मिळाल्यानंतर स्कूल कॉलेजचं पण काम सगळं संपलं. आता काही विद्यार्थी आपल्याकडे रिपीटर असतील, ज्यांनी मागच्या वर्षी, मागच्या वर्षीच आपल्याशी हे सगळं 12वीचं काम ऑलरेडी कम्प्लीट करून घेतलं होतं. सो त्यांना आता काय काम करायचं आहे, त्यांनाही तसं 10वीच्या वेळेस जसं कन्फर्मेशन पासिंग सर्टिफिकेट आलं होतं, तसं त्यांचं 12वीचंही पासिंग सर्टिफिकेट येतं. 12वी जर का CBSE किंवा ICSE मधून केली असेल तर ह्याचा प्रश्न राहत नाही. पण 12वी जर का स्टेट बोर्ड मधून केली असेल तर डेफिनेटली आपल्याला तिथं पासिंग सर्टिफिकेट वेगळं लागतं. सो ते आपल्याला घेऊन ठेवलेलं बरं. कंपल्सरी आहे का, पाहिजेच का? अजिबात नाही कंपल्सरी, पण काही कॉलेजमध्ये तेही लिहिलेलं असतं इन केस ऑफ रिपीटर. त्यामुळे तुमची आयत्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून आपण हेही रेडी ठेवायचं. आता ह्याच्यानंतर काही डॉक्युमेंट जे आपल्याला जनरेट करावे लागतात बाहेरून, म्हणजे तहसील कार्यालयातून वगैरे. सो त्याला पहिलं डॉक्युमेंट आहे आपल्याकडं नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे बहुतांशी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये एकत्र दिलं जातं, पण काही जिल्हे असे अजूनही आहेत की आजही ते वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळे सर्टिफिकेट्स देतात. सो अशा केसमध्ये तुमच्यासाठी डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी हे काढून घेणं फार गरजेचं आहे. ते कंबाईन असू दे किंवा सेपरेट असू दे, त्याच्यावरून तुम्हाला स्टेट आणि नॅशनल लेवलच्या ऍडमिशनला इम्पॉर्टंट रोल त्याचा असणार आहे. सो ते सर्टिफिकेट काढलं नसेल तर पटकन अप्लाय करा, त्याची फार गरज आहे. एक कोणतीही आपल्याला एक प्रूफ लागतं, आयडेंटिटी लागतं. त्यात आम्ही रिकमेंड करतो आधार कार्ड. आधार कार्ड अपडेटेड नाही आहे, फोटो अपडेट करून घ्या. मोबाईल नंबर बाबांचा होता, आता माझा करून घ्यायचा, अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल ID अपडेट करायचा आहे. सगळं जे काय अपडेट करायचं ते करू शकता. ऍड्रेस बदलायचा बदलू शकता आणि जसं पाहिजे तसं आधार कार्ड परफेक्ट रेडी करून घ्या. सो माझा आवाज येतोय बरोबर? येस ऑर नो एकदा फक्त रिप्लाय करा. चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा प्लीज. येस, थँक्यू. ज्यांना माझा आवाज ऐकू येत नसेल त्यांच्यासाठी तुम्ही ऑडिओला कनेक्ट केलेलं नाहीये. सो ऑडिओला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तिथं वायफाय और सेल्युलर डाटा असं ऑप्शन येतो ना, त्यावेळी येस म्हणा, म्हणजे तुमचा ऑडिओ चालू होईल आणि तुम्ही ऑटोमॅटिकली म्यूटवर असाल. सो त्या केसमध्ये तुम्हाला ऐकू येईल माझा आवाज, तोपर्यंत येणार नाही. सो त्याच्यानंतर आपल्याला हे आधार कार्ड हे प्रूफ एक आम्ही इम्पॉर्टंट म्हणून तुम्हाला सांगतो. बाकी कोणती प्रूफ नाहीतच का, आहेत, बट आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस. आत्ता गडबड करायची काही गरज नाही. मेडिकल फिटनेस तुम्हाला मिळेल नक्की. मेडिकल फिटनेस हे कोणत्याही डॉक्टरकडून घेतलं तर चालतं. आता ह्याच्यात असाही प्रश्न असू शकतो की MBBS डॉक्टरांकडूनच घ्यायचं का, आयुर्वेदा किंवा होमिओपॅथी डॉक्टरांकडून घेतलं तर चालणार नाही का? तर असं काही नाही, चालू शकतं. फक्त तुमच्यासाठी एक महत्वाचा रूल असा आहे की असं कुठेही डिफाईन केलेलं नाहीये की BAMS किंवा BHMS चालणार नाही. पण ऍडमिशनच्या वेळेस तिथे गेल्यानंतर इथल्या कुठल्या शिक्षकांनी म्हणाले, जे ऍडमिशन रिपोर्टिंग करून घेणारे, की आम्हाला हे MBBS डॉक्टरच पाहिजे, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून कोणतेही जनरल फिजिशियन, मी मस्त सांगेन की MBBS ला BMS चालणारच आहे, पण तिथं तुम्हाला अडचण होऊ नये, तिथं धावपळ होऊ नये ऍडमिशनच्या दिवशी, म्हणून जनरल MBBS चे कोणी जनरल फिजिशियन जे प्रॅक्टिस करतात सध्या, त्यांच्याकडे लायसन्स आहे, ते गव्हर्नमेंट असू देत किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस असू दे, चालतं आपल्याला. त्यांच्या लेटर हेडवर एक ठराविक फॉर्मॅट असतो, तुम्ही तुमच्याशी फॉर्मॅट शेअर करेन, त्या फॉर्मॅटची प्रिंटआउट काढायची, त्यांच्यावर त्यांची साईन, ऍड्रेस आणि त्यांचा स्टॅम्प वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात. त्याला म्हणायचं मेडिकली फिटनेस. आता ह्या सगळ्यांना लागतं का? ठीक आहे, सगळ्यांना ह्याची गरज असते. असं नाहीये की मी मेडिकली अनफिट आहे तर त्या केसमध्ये मला फक्त लागेल. नाही, सगळ्यांना लागेल ते सर्टिफिकेट. जे जे डॉक्टर बनवू इच्छितात, सगळ्या कोर्सला जाऊ इच्छितात कोणत्याही, त्यांना सगळ्यांना याची गरज असते. त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रोसेससाठी मी स्पेसिफिकली एक डॉक्युमेंट सांगतो.
महाराष्ट्र प्रोसेस म्हणजे प्रत्येक कोणत्याही राज्य लेवलच्या प्रोसेसला, एमसीसी लेवलच्या प्रोसेसला एक ज्यावेळी फॉर्म भरतो, त्याचं काहीतरी फीस भरतो, सिक्युरिटी डिपॉझिट भरतो, त्याच्यानंतर पूर्ण रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, डॉक्युमेंट्स अपलोड झाले, जी काय त्याची प्रोसेस असेल ती कंप्लीट केल्यानंतर आपल्याला एक फायनल कन्फर्मेशन पेज बनतं. जसं आपण नीटचा फॉर्म भरल्यानंतर कन्फर्मेशन पेज आलं होतं, तसं आपल्याला हा फॉर्म भरल्यानंतर एक कन्फर्मेशन पेज येतं. तेही आपल्याजवळ 100% गरजेचं आहे. जर का ते नसेल तर आपला फॉर्म कंप्लीट झालाय की नाही ह्याची भीती राहते. त्यामुळे ते कन्फर्मेशन पेज सगळ्यांजवळ असलं पाहिजे. हे कधी बनेल? 28 जूनला ज्यावेळी प्रोसेस चालू होईल त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्ह फॉर्म रिलीज होतील आणि मग तुम्ही फॉर्म भराल, पेमेंट कराल, डॉक्युमेंट अपलोड कराल, त्यावेळी ती जनरेट होईल. आत्ता त्याची धावपळ करायचं काही कारण नाही. त्याला सिंपल डॉक्युमेंट्स मध्ये मी काय मेन्शन केलंय? कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन रिस्पेक्टिव्ह प्रोसेस म्हणजे महासीईटी.org असं म्हणून टाकलं, कारण आपल्याकडे जास्त स्टुडंट्स हे महाराष्ट्राचे आहेत, म्हणून तिथं मी महाराष्ट्र.org, महासीईटी.org असं मेन्शन केलं. आता केस टू केस ही जी सगळी डॉक्युमेंट्स आहेत ना, ती सगळ्यांना गरजेची आहेत. सगळ्यांना का गरजेची म्हणतोय? कोणतीही कॅटेगरी असू दे, कोणत्याही स्टेट मधले असू दे, ही नॉर्मली डॉक्युमेंट्स त्यांना लागणारच आहेत. बरोबर? पण जर का तुम्ही स्पेसिफिकली कास्टचा विचार केलात, हँडिकॅप विचार केलात, स्पेशल रिझर्वेशन, डिफेन्स लाईक विचार केलात, तर वेगवेगळी डॉक्युमेंट्स अपेक्षित असू शकतात. त्यांच्या संदर्भात थोडी माहिती देतो. पहिला बोलूया कास्ट बद्दल. आपल्या महाराष्ट्रात भरपूर कास्ट आहेत. ओबीसी कास्ट आहे, NT1, NT2, NT3, VJ अशा कास्ट आहेत. SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास अशी कास्ट आहे. ह्या सगळ्या कास्टसाठी आपल्याला एक कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्र गव्हर्नमेंट इश्यू करतं. कास्ट व्हॅलिडिटी नावाचं आपल्याकडे एक गोष्ट आहे, ते पण इश्यू करतं. आणि नॉन क्रीमी लेअर हेही इश्यू करतं. ह्या तिन्ही डॉक्युमेंटचे आपल्याला गरज असते. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर ही तिन्ही डॉक्युमेंटची आपल्याला गरज असते. ह्या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट जरी कमी असेल तरी आपलं ऍडमिशन होत नाही. सपोज तुमची कॅटेगरी ही SC किंवा ST कॅटेगरी आहे, तर या SC आणि ST साठी मात्र कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ही दोन डॉक्युमेंट इनफ आहेत. त्यांना नॉन क्रीमी लेअर नावाचं डॉक्युमेंट काढायची गरज लागत नाही. सो बाकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण येत असू तर नॉन क्रीमी लेअर पण तितकंच महत्वाचं आहे. नॉन क्रीमी लेअर कुणाला मिळतं? ज्यांचं उत्पन्न नॉर्मली 8 लाखापेक्षा कमी असतं त्यांना हे मिळतं. काही स्पेसिफिक केसेस आहेत की ज्याच्यात 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असून देखील आपल्याला ते सर्टिफिकेट मिळू शकतं. पण ते गव्हर्नमेंट मधले अधिकारी असतील, क्लास 1 जॉईनिंग नसेल त्यांचं, तर त्या केसमध्ये त्यांना मिळू शकतं. सो कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी लागणारी गोष्ट आहे. SC ST साठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागते. त्याच्यानंतर EWS सॉरी ह्याच दोन कॅटेगरीचं नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट पण सांगतो. SCचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, STचं कास्ट सर्टिफिकेट ही नॅशनल लेवलला ऑलमोस्ट सेम आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. सो त्याच्यात एक फॉर्मॅट तुमच्याबरोबर करेन शेअर. तुमचं जर का SCचं आणि STचं सर्टिफिकेट फार जुनं असेल आणि त्याचा आणि नॅशनल लेवलच्या प्लॅटफॉर्म मध्ये फार तफावत येत असेल तर पुन्हा एकदा सेंट्रल लेवलचं सर्टिफिकेट काढून घ्या, हरकत नाही. पण असं मोस्टली होत नाही. मी जेवढा अनुभव घेतलाय तेव्हा SC STच्या सर्टिफिकेटमध्ये जे तुम्ही पूर्वी बनवलेलं असेल तेच चालून जाईल दोन्ही ठिकाणी. पण त्याबरोबरीनं आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण लागेल. सर नॅशनल लेवलला कशाला व्हॅलिडिटी लागते? ती तर फक्त महाराष्ट्राची गरज आहे. पण बरीच स्टेट अशी आहेत की जिथं तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात एम्सला जरी गेलात तरी STची व्हॅलिडिटी विचारली जाईल. सो त्या केसमध्ये रिस्क नाही घ्यायची, आपण कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी रेडी ठेवायचं. आता ही झाली कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीची गोष्ट. आता ओबीसी साठीचं एक असंच नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट काय लागतं? आता मी जे मगाशी कॅटेगरीचा उल्लेख केला, NT1, NT2, NT3, VJ, SBC या सगळ्या कॅटेगरीज नॅशनल लेवलला ओबीसी मध्ये येतात. या सगळ्या ज्या ओबीसी मध्ये येणाऱ्या कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी OBC NCL नावाचा फॉर्म नंबर 9 नावाचं एक डॉक्युमेंट आपल्याला काढून घ्यावं लागतं. आता मिळायला सुरुवात झालेलं आहे, ते काढून घ्यायला हरकत नाही. जर का नॅशनल लेवलच्या प्रोसेसला जायचं असेल तर हे डॉक्युमेंट गरजेचं आहे. नॅशनल लेवलच्या प्रोसेसला जायचंच नाहीये, मग ते डीम्ड असू दे, कुठलीही प्रोसेस असू दे, आम्हाला जायची इच्छाच नाहीये, तर त्या केसमध्ये हे डॉक्युमेंट नाही काढलं तरी चालेल. पण आपल्याला आत्ताच माहित नाही की आपल्याला कोणत्या प्रोसेसला जायचं आहे. त्यामुळे बेटर साईड तुम्ही ही सगळी डॉक्युमेंट्स रेडी ठेवली तर जास्त इझी होईल. त्याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशन काही असतात ज्याच्यात EWS सारखा आपण विचार करू शकतो. EWS हे स्टेट लेवलचं हे सर्टिफिकेट आहे आणि नॅशनल लेवलचं पण आहे. आता सेंट्रल लेवलचं जे सर्टिफिकेट आहे ते सेंट्रल लेवलच्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजला चालेल आणि स्टेट लेवलचे जे सर्टिफिकेट आहे ते स्टेट लेवलच्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजला चालेल. आता स्टेट लेवलला आपल्याकडं फिजिओथेरपीची काही कॉलेजेस आहेत
त्यांना ईडब्ल्यूएसचा कोटा हा प्रायव्हेट कॉलेजला पण आहे. नॉर्मली प्रायव्हेट कॉलेजला, डीम्ड कॉलेजला कधी ईडब्ल्यूएस नावाचा कोटा नसतो, पण काही प्रायव्हेट कॉलेजला पण आहे. सो त्या ईडब्ल्यूएस साठीचा हा फायदा आहे की आपण सॉरी, तो फिजिओथेरपीचा असा फायदा आहे की तिथंही आपलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट चालू शकतं. सो ईडब्ल्यूएस कुणाला मिळतं? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. जे विद्यार्थी 8 लाखापेक्षा उत्पन्न ज्यांचं कमी आहे, ते क्रायटेरियामध्ये बसतायत, म्हणजे त्यांच्या कास्टला अजून कोणते रिझर्वेशन नाही मिळालेलं आहे, असे विद्यार्थी ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट मिळवू शकतात. आता मराठा लोकांच्या बद्दल बोलायचं झालं तर मराठामध्ये स्टेट लेवलचं सर्टिफिकेट त्यांना आता इश्यू होणं बंद झालंय, पण नॅशनल लेवलचं मिळतंय. सो नॅशनल लेवलचं काढून ठेवा, आणि स्टेट लेवलला जर का SEBC रिझर्वेशन चालू झालं तर आपण त्यावेळी त्याचा वापर करू. नाहीतर समजा नाही मिळालं तर तुम्हाला ईडब्ल्यूएस स्टेट लेवलचा इश्यू नक्की होईल. सो अशी सगळी प्रोसेस आहे आपली ईडब्ल्यूएस साठी. आता त्याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशन ज्यावेळी म्हणतो त्यावेळी D1, D2, D3 अशी डिफेन्स कॅटेगरीसाठीची काही रिझर्वेशन्स आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ज्यांचे पॅरेंट्स असतील, आई वडील असतील, त्यांच्यासाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हे रिझर्वेशन आहे. प्रत्येक ठिकाणी 5-5% रिझर्वेशन येतं. डिफेन्स म्हणजे कोणतीही कॅटेगरी, कोणते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधला पर्सन असेल जो ऑनफिल्ड काम करणार आहे त्याला D1 म्हणजे रिटायर्ड झालेला, D2 म्हणजे ऑन ड्युटी अजूनही काम करतोय तो, आणि D3 म्हणजे तो मूळचा महाराष्ट्राचा नाही आहे, पण तो सध्या डेप्युटेड म्हणजे सध्या जॉब करतोय महाराष्ट्रात कुठल्या तरी भागात. सो अशा सगळ्या केसमध्ये D1, D2, D3 या कॅटेगरीनुसार वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. तर हे सगळ्यांना कॉमन मध्ये मी न सांगता, ज्यांना डिफेन्सचा खरंच कोटा गरजेचा आहे त्यांना डोमेसाईल कोणाचं लागतं, जिल्हा सैनिक बोर्डातून कोणती गोष्ट घ्यावी लागते, हे त्यांना वैयक्तिक मी सांगेन. त्याच्यानंतर हँडिकॅप हा एक कोटा असतो. फिजिकली चॅलेंज्ड, दिव्यांग, असे जर का तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला एक स्पेशल फायदा आहे. तुम्हाला आता जर नीटच्या परीक्षेच्या दरम्यान फक्त आणि फक्त सिव्हिल सर्जननं दिलेलं सर्टिफिकेट घेऊन जाणं, कार्ड घेऊन जाणं अलाउड होतं, पण आता ऍडमिशनच्या वेळी त्या कार्डवर नाही होत. तुम्हाला पुन्हा चेक केलं जातं. त्यासाठी 14 जून ते साधारणतः 28 जून ही विंडो दिली जाते. त्यात ते विद्यार्थ्यांना एक नोटीस येते आणि ते विद्यार्थी लगेच ऍडमिशन घ्यायला जातात. सॉरी, ते चेकिंगला जातात, आणि जे ठराविक सेंटर्स आहेत त्या ठराविक सेंटर्सला जाऊन चेक करायचं असतं. ही 17 सेंटर्सची मी लिस्ट तुम्हाला टाकेन. मुंबईमध्ये आपल्याकडे सेंटर आहे JJ कॉलेज, किंवा अगदी एम्स नागपूर पण आहे. सगळी जी लिस्ट असेल ती मी तुम्हाला टाकेन, त्याच्यानुसार तो विद्यार्थी तिथे जाईल. जर फक्त हँडिकॅप विद्यार्थ्यांना जायला लागतं, जे नॉर्मली सगळे परफेक्ट आहेत त्यांना जायची गरज नसते. त्यांचं मेडिकल फिटनेस हे कोणताही डॉक्टर देऊ शकतो. ओके. सो हे जे सर्टिफिकेट्स आपल्याला मिळतात त्या सर्टिफिकेट्स ते तिथं ऍक्च्युली पुन्हा फिजिकल चेकिंग होतं, आणि त्यांनी जर का दिलं आपल्याला की ह्यांची डिसेबिलिटी 40% पेक्षा जास्त आहे आणि हा मेडिकली फिट आहे हा कोर्स करायला, तर आपण जाऊ शकतो. काही वेळेला असंही होऊ शकतं की 40% नाहीच आहे डिसेबिलिटी, तो हँडिकॅपचा बेनिफिटच नाही घेता येणार तुम्हाला. आणि काही वेळेला असंही होऊ शकतं की एवढी जास्त डिसेबिलिटी आहे की त्यामुळे तुम्ही मेडिकलला परस्यूच नाही करू शकणार. ठीक आहे. सो त्यामुळे त्यांचं जे चेकिंग आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. सो डिफेन्स सर्टिफिकेट ते इम्पॉर्टंट असतं. त्याच्यासाठी मुद्दामून 14 तारीख ती आपली 28 जून ही दरम्यानची आपल्याला वेळ दिलेली असते. काही आपल्याकडे ऍडिशनल रिझर्वेशन्स आहेत ज्याच्यामध्ये EBC सारखा सवलत आहे. म्हणजे जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला ईडब्ल्यूएस नाही चालणार, पण ईडब्ल्यूएस नसेल तर कोटा सेपरेट नाहीये. पण असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं इन्कम हे बिलो 8 लाख आहे आणि त्यांना बेनिफिट घ्यायचा आहे या सगळ्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजला फीज मध्ये. सो त्यांना रिझर्वेशन नसल्यामुळे ते ओपन मधून एंट्री करतील, ओपन कोटा, जनरल कोटामधून. पण इथं आल्यानंतर आज त्यांना फीची सवलत दिली जाते. किती असते तर EBC सारखी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, उत्पन्न 8 लाख कमी असलेल्यांमुळं तुम्ही जर का तुमचं उत्पन्नाचा दाखला फक्त दाखवलात तर त्या केसमध्ये तुम्हाला 50% फी ट्युशन फीच्या माफ केली जाते. समजा एखाद्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 6 लाख आहे तर तुम्हाला 3 लाख पडेल. सो असा फायदा थोडासा होऊ शकतो. सो त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आपल्याकडे, महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर. काही विद्यार्थी असे असू शकतात की जे महाराष्ट्र आणि कर्नाटका यांच्या डिस्प्युटेड बॉर्डरवर राहतात. महाराष्ट्र म्हणतंय की हे आमचा भाग आहे, कर्नाटका म्हणतंय हे आमचा भाग आहे. सो अशा डिस्प्युटेड भागामध्ये जे लोक राहतात त्यांना MKB नावाचं रिझर्वेशन आहे. त्यासाठी त्यांना काही डॉक्युमेंट्स लागतात, जसं की MKB सर्टिफिकेट लागतं. तिथून त्यांचं 10वी किंवा 12वी कम्प्लीट होणं गरजेचं आहे, आणि त्यांची मदर टंग ही मराठी असणं गरजेचं आहे. या जर का बेनिफिट्स हे जर का त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत असतील ते लोक, तर त्यांना मदर टंग, त्यांना MKBचं रिझर्वेशन आहे. MBBS, BDS, आयुर्वेदासाठी काही जागा रिझर्व्ड आहे, 16-8-5 त्या पद्धतीनं त्यांना त्या जागा मिळू शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजच्या असतात सगळ्या जागा.
त्याच्यानंतर आपल्याला मायनॉरिटी अफिडेव्हिट्स वगैरे ह्या काही गोष्टी लागू शकतात. जर का एखादा स्टुडंट हा जैन आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, किंवा एखादा हिंदी मायनॉरिटीचा आहे, त्याची मत लँग्विस्टिक किंवा रिलिजियस ज्या काही मायनॉरिटीज असतात त्याच्यानुसार त्या मुलाला बेनिफिट होऊ शकतो. तो या केसमध्ये तुम्हाला करायचं काय आहे? सो तुम्हाला एक ॲफिडेव्हिट करायला लागतं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. सो 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर ठराविक महिना असतो, असं काय स्पेसिफिकली फार मोठा फॉर्मॅट नाहीये. सो ह्या कॅटेगरीचा रिलिजनचा यावर लिंग्विस्टिक मायनॉरिटी मी अंडर बिलॉंग करतो असं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट करून द्यायचं असतं. प्लस हे जो मेन्शनिंग कॉलम आहेत रिलिजन किंवा मदर टंग हे तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर पण असतात, 12वीच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर. हे दोन्ही डॉक्युमेंट्स असतील तर तुमचं काम होऊन जातं. त्याच्यानंतर आपल्याला हिली एरिया नावाचा एक ऍडिशनल फायदा आहे, डोंगरी दाखला. हा कोणासाठी आहे? तर MBBS ला असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजेससाठी आहे. जे विद्यार्थी हिली एरियामध्ये राहतात त्यांना महाराष्ट्रातल्या MBBSच्या गव्हर्नमेंट कॉलेजला 3% ऍडिशनल रिझर्वेशन दिले. प्रत्येक कॉलेजला हे 3% रिझर्वेशन आहे. सो असा कोणाला जर का ह्याला हिली एरियाचा पण बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यांना त्याच भागातून तुमचं 10वी किंवा 12वी झालंय हे प्रूफ द्यावं लागतं. त्याच भागाचं तुमचं डोमेसाईली असावं लागतं. त्याच भागाचं तुमच्याकडे हिली एरिया सर्टिफिकेटही लागतं. आणि दोघांपैकी एका पॅरेंटचं डोमेसाईल सर्टिफिकेट त्याच एरियाचं लागतं. सो जर का हे सगळं असेल तर तुम्हाला हिली एरियाचा बेनिफिट घेता येतो. हिल एरियामध्ये एखाद दुसऱ्या मार्काचा कट ऑफ कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर जर का तुम्हाला गॅप घेतला असेल, तुम्ही म्हणजे महाराष्ट्राच्या सॉरी मागच्या वर्षी बोर्डची परीक्षा दिली होती, मागच्या वर्षी दिली होती, पण नीटला मार्क्स कमी आले त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा रिपीट केलं. सो त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा त्याच्यात जो गॅप एज्युकेशनल जो गॅप क्रिएट झाला होता तो तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी एक ॲफिडेव्हिट करावं लागतं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. त्याला म्हणायचं गॅप सर्टिफिकेट. ते कोणती स्कूल किंवा कॉलेज नाही देत. त्याच्यासाठी तुम्हाला करावं काय लागतं? तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ह्या वर्षी माझा एज्युकेशनल गॅप होता, मी दुसऱ्या कुठेही ऍडमिशन घेतलेलं नाही, असं एक ॲफिडेव्हिट इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमध्ये केलेलं बेटर, आणि ते देशभर सगळीकडे चालेल. त्याच्यानंतर एक मायग्रेशन सर्टिफिकेट नावाचं एक डॉक्युमेंट असतं. मायग्रेशन सर्टिफिकेट कुणासाठी? ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे त्यांच्यासाठीच. पण हे मायग्रेशन सर्टिफिकेट कुठलं कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी लगेच देत नाही. त्यासाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं. ज्यावेळी तुमचा 12वीचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर तुम्हाला LC मिळेल. या दोन्ही डॉक्युमेंट घेऊन आपापल्या बोर्डवरती आपल्याला अप्लाय करायला लागतं. CBSE असेल तर तुम्हाला ऑलरेडी मायग्रेशन देऊन टाकलेलं असतं, त्यांनी ट्रान्सफर किंवा मायग्रेशन देऊन टाकतात. पण जर का तुम्ही CBSE बोर्डचे नसाल तर त्या केसमध्ये तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय वेगळं करावं लागतं. सो ते कुठून करायचं याची लिंक वगैरे त्यावेळी येईल, मी त्यावेळी तुम्हाला सांगेन. त्यावेळी एक 100-200 रुपये भरून आपल्याला ते पेमेंट करावं लागतं. आणि ते मायग्रेशन सर्टिफिकेट बाय कुरिअर येतं, बाय हँड आपण घ्यायला जाऊ शकतो, किंवा ऑनलाईन पण पाठवलं जातं ईमेलवर. पण बेटर असतं की आपण ते ऑनलाईन घेण्यापेक्षा इन हँड किंवा बाय कुरिअर घेतलेलं. कारण काही कॉलेजेसला मागच्या वेळी असा इश्यू झाला की ते ज्यावेळी प्रिंट आपल्याला ऑनलाईन पाठवतात त्यावेळी आपल्याला प्रिंटच काढून घ्यायला लागते. आणि प्रिंट काढल्यानंतर ओरिजिनल पाहिजे म्हणायला लागले ते. सो आपल्याकडं प्रिंट हेच ओरिजिनल होतं आणि ते किती वेळाही प्रिंट ऍक्च्युली काढता येतं, जसं की आधार कार्ड. पण त्यांचा थोडासा इश्यू झाला, त्यामुळे ते बेटर आहे की आपण बाय कुरिअर मागवलेलं बरं असतं. त्यामुळे लगेच तुमचे रिझल्ट आले की मायग्रेशन अप्लाय करून टाकायचं, कारण ते थोड्या दिवसाने येणार आहे. काही वेळेला लेट होतो, काही वेळेला त्यांच्याकडून चुका होतात. लेट झाला तर आपल्याला पुढे अडचण नको. एक अजून एक गैरसमज असतो की आपल्याला समजा मायग्रेशन आपण अप्लाय केलं आणि मायग्रेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला मायग्रेशन जर का आपण अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जावंच लागलं नाही, तर त्या केसमध्ये आपल्याला मायग्रेशन काढले म्हणजे आता बाहेरच जायला लागतं कारण आपण एलिजिबल वगैरे होत नाही का? ही चुकीची कन्सेप्ट आहे. आपल्याला मायग्रेशन काढलं तर अप्लाय करायला आपल्याला बाहेरची शक्यता आणि त्यावेळी लागलं डॉक्युमेंट त्याचं सपोर्टिंग होऊन जाईल. पण मायग्रेशन काढलं म्हणजे महाराष्ट्रात आपण घेऊ शकत नाही ऍडमिशन किंवा आता प्रॉब्लेम असं काहीच नसतं. सो ही सगळी डॉक्युमेंट्स आहेत जी आपल्याला लागणार आहेत ऍडमिशन प्रक्रियेच्या वेळी. नॅशनल लेवलची प्रोसेस असू दे, स्टेट लेवलची प्रोसेस असू दे, ही आपल्याला डॉक्युमेंट्स आय गेस इनफ आहेत. ह्याच्या व्यतिरिक्तही काही डॉक्युमेंट्स असू शकतात की त्यावेळी जर का गरजेची वाटली तर डेफिनेटली तुम्हाला विचारेन. आज तुम्ही विचारा, मी त्यावेळी तुम्हाला सांगेन सगळे डॉक्युमेंट्स एक्सप्लेन करून. माझ्याकडे ह्याच्या सगळ्या सॅम्पल कॉपीज पण रेडी आहेत की कसं डॉक्युमेंट असलं पाहिजे, तेही तुमच्याशी त्यावेळेस शेअर करेन. आणि एक बेसिक सगळ्यांना आयत्या वेळी गडबड होऊ नाहीये म्हणून ही तुम्हाला गोष्ट सांगतोय. त्यावेळेला असं होतं, आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे की आमच्याकडे सर आम्ही व्हॅलिडिटी मिळवतो म्हणून थांबवलं आणि शेवटपर्यंत व्हॅलिडिटी मिळाली नाही. त्या मुलीला
लोकमान्य टिळक अलॉट झालं होतं एमबीबीएस साठी, पण ती नाही घेऊ शकली ऍडमिशन, कारण तिच्या पॅरेंट्स कडून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आलं. सो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सारखं एक डॉक्युमेंट नाही, तर ही सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला जशी आहेत तशी लागतात. जर त्याच्यात काही पुढं मागं असेल तर ऍडमिशन करवून घेतलं जात नाही. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गांभीर्यानं दखल घ्यायची आहे, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स वेळच्या वेळी, तुमच्यासाठी डेडलाईन असणार आहे 15 जून, 20 जून, तिथपर्यंत सगळी जमवा तुम्ही करायचे. आता ह्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट होता तो ऑफकोर्स अस्मी करिअरला रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात. हे पुस्तक जे आहे, या पुस्तकात ही सगळी डॉक्युमेंटची लिस्ट आहे. या पुस्तकाला तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह ऑफिसला जाऊन घेऊ शकता, किंवा हे पुस्तक तुम्हाला लांब असाल ऑफिस पासून तुमच्या राहायला दूर असाल तर तुम्हाला त्या केसमध्ये हे पुस्तक कुरिअरनं पण आम्ही पाठवून देऊ शकू. कुरिअरचे चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा होतील. तुमच्यापर्यंत हे आपल्याला जे आमचं पॅम्पलेट फ्लायर आहे तेही पोहोचलं असेल, तर त्याच्या संदर्भातून तुम्हाला माहिती स्टार्ट करतो. ह्याच्यातही रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट आहे. सो ज्यांना ते पुस्तक हवंय त्यांनी घेऊ शकतात, आणि ज्यांना कम्प्लीट आपल्या काउन्सिलिंगच हवंय त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट हा वरुण चक्रवर्ती बोला यानं जो सेशन घेतला होता, 720 पैकी 720 2023 ला मार्क होते. पण तरीही हा फॉर्म भरताना एक छोटी मिस्टेक करून बसला, त्यामुळे असं एम्स दिल्ली सारखं कॉलेज जात होतं. तर ती रेक्टिफाय केली आम्ही चूक. आम्हाला वेळच्या वेळी त्याचा संपर्क त्यानं केला, आणि तो तर आपल्या राज्याचा पण नाही आहे, आंध्र प्रदेशचा आहे. सो त्या केसमध्ये त्यानं सहज त्याला कोणतरी एक रेफरन्स, आपल्याच महाराष्ट्रातली एक पलक नावाची टॉपर होती, EWS रँक 2 होता तिचा, साताऱ्याची होती. तर तिला त्याचा संपर्क होता, आणि तिनं त्याला मला कनेक्ट करून दिला, आणि आम्ही त्याला गाईड प्रॉपर केला, आणि तो आज एम्स दिल्लीला आहे. हर्ष कुमार नावाचा मुलगा होता, त्यानेही फॉर्म भरताना एक छोटी मिस्टेक केली, आणि त्यालाही मोठा प्रॉब्लेम झाला असता, आणि त्याचं एम्स दिल्ली कट झालं असतं. पण ही प्रॉब्लेम तुम्हाला होऊ नयेत यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं गायडन्स करतो. आमच्या सर्व्हिस देण्याची सिस्टीम काय आहे, तर ज्यांनी एनरोल ऑलरेडी केलेले आहे, ग्रेट, त्यांना डेफिनेटली चांगला गायडन्स मिळणारच आहे. पण आज आम्हाला भरपूर फोन येतात, आम्ही ह्या सिटीमधनं बोलतोय, त्या सिटीमधनं बोलतोय, आणि आम्हाला प्रॉब्लेम होतो त्या केसमध्ये की तुम्हाला सगळं गायडन्स कसा पोहोचवायचा. आणि प्रत्येकाचे फोन 6 तारखेला तर उचलले जाणं फार अवघड होतं, कारण 5ला परीक्षा संपली, 5 तारखेला रात्री 9 वाजल्यापासून हेच सगळे फोन कंटिन्युअस मी हँडल करत होतो. तेव्हा मला भरपूर प्रॉब्लेम येत होता. आणि आम्ही नाही, मी एकटा नाही, सगळे टीम, अनिश सर पासून सगळेजण, आमची हेल्पलाईन टीम पर्यंत सगळे नंबर बिझी लागत असतील तुम्हाला. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकले असतील तर 100 100 150 रिप्लाय आम्ही पट 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 ट्राय करतो, तरी ते कव्हर होत नव्हते. हे होणार आहे अजून एकदा, ज्यावेळी 14 तारखेला रिझल्ट लागेल. पण ह्याच्यात टेन्शन नाही घ्यायचं. हे 2 दिवस त्यावेळेचे, आणि 6-7 तारीख 2 दिवस हे असेच असतात की ज्यावेळी गडबड धांदल उडते. आम्ही किती जरी प्रयत्न केला तरी प्रॉब्लेम होतो. पण ह्याच्यासाठी आमच्याकडे सोल्युशन काय आहे माहिती आहे? तुम्ही जर का वेळेत एनरोल आमच्याकडे केलं तर तुमचे नंबर जे आहेत ते आमच्याकडे सेव्ह होतात. तुम्ही कधीही कॉल करा, आम्हाला लक्षात येतं की हा रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे आमचा, आणि त्याला आम्हाला चांगल्यातली चांगली सर्व्हिस द्यायची आहे. सो त्या केसमध्ये त्याला आम्ही लगेच कॉलबॅक करू शकतो, त्याचे फोन आम्ही रिसिव्ह करू शकतो. आमच्या सर्व्हिस मॉडेलमध्ये पहिल्यांदा लक्षात घ्यायची सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऍडमिशन गायडन्स. ऍडमिशन गायडन्स हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की प्रोसेस कोणकोणते असतात, रूल्स त्याचे काय असतात, सिक्युरिटी डिपॉझिट कुणाला किती कोणत्या प्रोसेसमध्ये भरायला लागतं, ते रिफंड येईपर्यंत सगळा प्रॉपर गायडन्स देणे ही आमची जबाबदारी असते. त्याच्यात कॉलेजबद्दलचं डिस्कशन नाही होत, पण रूल्स बद्दलचं डिस्कशन होतं, ज्याच्यात राऊंड 1 वरून 2 वर कोण एलिजिबल आहे, 2 वरून 3 ला कोण एलिजिबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर समजावून सांगितल्या जातात. स्टेटस रिटेन्शन कधी कुणाचा कसा भरायचा आहे, इयर मार्किंग म्हणजे काय, ह्याबद्दलच्या सगळ्या प्रॉपर डिटेल्स तुम्हाला दिल्या जातात. दुसरा जो पॉइंट असतो तो म्हणजे ऍडमिशन काउन्सिलिंग, पर्सनलाइज काउन्सिलिंग. आता ज्या गोष्टी आपण बोलतोय त्या आपल्याला वन ऑन वन बोलणं शक्य नाही आहे. ह्या ज्या गायडन्सचा पॉइंट आहे त्या सगळ्याच गोष्टी वन ऑन वन बोलणं काय शक्य, सॉरी, पर्सनली बोलावं लागतात. काही गोष्टी सेमिनार थ्रू बोलणं शक्य नसतं. सो अशा केसमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील, जसे की आम्हाला सर एवढ्या एवढ्या बजेटमध्ये कॉलेज पाहिजे आहे, आम्ही ह्या कास्टचे आहोत, आम्हाला कोणती सवलत आहे, आमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे, आम्हाला हे नाही परवडत, आम्हाला भरपूर पैसे आहेत, आम्हाला NRI कोटा पण चालेल, मॅनेजमेंट कोटा पण चालेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही 1 to 1 मध्ये जास्त चांगल्या बोलू शकता. जसं मी आता पुणे ऑफिसला आहे तशा आमच्या सगळ्या ब्रांचेस आहेत, तिथं तुम्ही स्वतः जाऊ शकता, व्हिजिट करू शकता. वन्स यू एनरोल्ड, तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत त्याचं नेहमी आम्ही सांगतो की एक नोटबुक घाला, त्यात तुमचे डाऊट्स त्यावेळी मेन्शन करा, आणि त्याच्यावर आपण दरवेळी काउन्सिलर म्हणून सोल्युशन देऊ. मग ते डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असू देत, फीजचे प्रॉब्लेम असू देत, कोणत्या शहरात कोणत्या राज्यात जायचं आहे त्याचे प्रॉब्लेम्स असू देत, किती पैसे भरायचे आहेत, मॅनेजमेंट कोटा, तुमचे 4 पैसे कसे वाचावेत, ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो. तो हे सगळे गोष्टी तुम्हाला प्रॉपरली पर्सनलाइज काउन्सिलिंग मध्ये सांगितल्या जातात. आता तुम्हाला त्याच्यात काय कळतं की कोणकोणते कॉलेज मला मिळू शकतात. पण त्याच्या पुढची एक गोष्ट असते ती म्हणजे प्रेफरन्स ऑर्डर सेट करणं. कॉलेज तुम्हाला हे कळालं की एवढे कॉलेज मिळतात,
पण ह्यातलं बेस्ट कॉलेज कोणतं, मिनिमम बजेट कोणतं, हॉस्टेलला प्रायोरिटी द्यायची की हॉस्पिटलला प्रायोरिटी द्यायची की आपल्याला फॅकल्टीला प्रायोरिटी द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून आपण त्या प्रेफरन्स ऑर्डर बनवणार. आपल्या घरापासून कुठलं जवळ आहे लांब आहे ह्याचा विचार करून आपण ते प्रायोरिटी लिस्ट बनवणार. त्याच्याबरोबरच तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे बुक एक तुम्हाला दिलं जातं, याच्यात सगळे कट ऑफ जे आहेत ना ते असे प्रिंटेड आम्ही कॅटेगरी वाईज लिहिलेले आहेत. प्लस त्याच्यात आम्हाला फी स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. आणि एवढंच नाही, हे सगळे प्रायव्हेट कॉलेजचे पण कट ऑफ्स आहेत. त्याच्यात ऑल इंडिया रँक, त्याच्यानंतर मागच्या वर्षीचे त्याचे नीटचे मार्क्स काय होते हे मेन्शन आहे. अगदी एम्स पण लिहिलेलं आहे, महाराष्ट्रातलं प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज पण लिहिलेलं आहे आणि प्रायव्हेट कॉलेज पण लिहिलेलं आहे. सो हे सगळे तुम्हाला कट ऑफ युजफुल ठरतील. हे पुस्तक तुम्हाला दिलं जाईल. एवढंच नाही तर तुमचे फॉर्म भरण्याचे टेन्शन असतं आम्हाला माहिती आहे. सो फॉर्म भरते वेळेस तुम्हाला तिथेही अडचण आली तर प्रॉब्लेम नाही व्हावा यासाठी आम्ही रजिस्ट्रेशनचे फॉर्म्स, प्रेफरन्स फॉर्म हे सगळे आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये भरून देतो. काही विद्यार्थी हे लांब राहत असतील, तिथं आमचं ऑफिसच नाही आहे, तर त्याही केसमध्ये या दूरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सपोर्ट डेफिनेटली मिळेल. सो हा टेन्शन नका घेऊ. एकदा एनरोल तुम्ही केलं की तुम्हाला गायडन्स देण्यापासून, काउन्सिलिंग पर्सनलाइज करण्यापासून, प्रायोरिटी लिस्ट डिझाईन करण्यापासून तुम्हाला फॉर्म फिलिंग पर्यंत लागणारा सगळा सपोर्ट माझ्याकडून मिळेल. याच्यात एक महत्वाची गोष्ट असते की आमचे व्हॉट्सअप ग्रुप्स. सो व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्या अपडेट्स एवढ्या टाइमली येतील तुम्हाला की तुम्हाला विसरलं राहिलं अशा कोणत्याही गोष्टी होणार नाही. तुमचं फक्त काम एवढंच आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त आपला ग्रुप ऑफिशियल जो आहे तो चेक करायचा आहे. त्यात नोटिफिकेशन आलं की दॅट्स इट, तुमचं काम झालेलं असेल. सो हे इम्पॉर्टंट असतं, ते तेवढं तुम्ही फॉलो केलं पाहिजे. तर बाकीच्या सगळ्या वेबसाईट बघायच्या राहिलो आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला, हे व्हायला नाही पाहिजे. आम्हाला कळालंच नाही म्हणून ते व्हॉट्सअप ग्रुप. त्यातूनही प्रॉब्लेम होतात. काही वेळेला ग्रुपवरती टाकलेल्या नोटिफिकेशन समजत नाही. म्हणून आता जशी झूम मीटिंग कंडक्ट करतोय तशी ऍडमिशन एकदा रिझल्ट लागला की ऍडमिशन होईपर्यंत लिटरली डेली एक मीटिंग कंडक्ट होते. अशीच इव्हनिंगला रात्री कंडक्ट होते, ज्यावेळी पॅरेंट्स सगळे अवेलेबल असतात. त्यांचे सगळे क्वेश्चन्स जे असतात ते मी कलेक्ट करून घेतलेले असतात आणि ते क्वेश्चन्सला मी ते ऍड्रेस करत असतो झूम मीटिंगमध्ये. किंवा काही नोटिफिकेशन्स डिफिकल्ट एकदम लँग्वेजमध्ये लिहिलेले असतात, त्या समजत नाही, त्याचं सगळं एक्सप्लेनेशन याच्यात दिलं जातं. किंवा असे काही काही टॉपिक्स आपण डिस्कशनला घेतो की ज्याच्यामुळे आपल्याला अजून चांगलं मेडिकल काउन्सिलिंग व्हावं ह्याचा उद्देश असतो. याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळी ऍडमिशन मिळणार आहे त्या मिळालेल्या कॉलेजला कुणाच्या नावे किती रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे, अगदी त्या कॉलेजमध्ये कोण शिकणारा विद्यार्थी आहे सिनियर जो असतो त्याला कनेक्ट करून देण्यापर्यंत आमची ड्युटी राहते. आता तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिलं, तिथे जाऊन ऍडमिशन पण घेतलं, त्याच्याही नंतर राऊंड 1 वरून 2 ला, 2 वरून 3 ला कसा काय काय अपग्रेड होणार आहे इथपर्यंत तुम्हाला सगळा गायडन्स माझ्याकडून डेफिनेटली मिळेल. सो इन शॉर्ट, तुम्ही एकदा आमच्याकडे एनरोल केलं की तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत जो काय गायडन्स लागणार आहे टिल ऍडमिशन होईपर्यंत मी सांगेन. आम्ही असंही सांगतो की आमच्याकडे मार्क कमी असलेले काही विद्यार्थी आले तर नको करूस एनरोल आमच्याकडं, कारण तुला रिपीटला जायचं असेल तर हे मार्क तुला ऍडमिशन मिळवून देण्यासाठी सफिशियंट नाहीत. जस्ट एक कॅज्युअल म्हणून प्रोसेस फॉलो करणार असलास तर करू शकतोस, पण ऍडमिशन मिळत नाही. सो हे सांगणारं फक्त आमचं एकमेव इन्स्टिट्यूट आहे. अदरवाईज सगळेजण फसवेच करतात की येस आमच्याकडे एनरोल कर मग ऍडमिशन मिळवून देतो, आणि लास्टच्या मुवमेंटला सांगतात 3-4 महिने संपल्यानंतर की अरे होत नाही मग आता रिपीटला जा. हे लॉजिक नाही. तर तुम्हाला आधीच कळालं पाहिजे की कुणाचं ऍडमिशन होतंय आणि कुणाचं नाही, आणि त्याच्यानुसार तुमचे केसिंग्स, आणि हे काय भविष्य सांगत नाहीये, स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन सांगत असतो तुम्हाला. सो तुम्हाला डेफिनेटली हा सगळा सपोर्ट माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. ह्याच्यासाठी आमची जी ऑफिसेस आहेत, ऑफकोर्स मुंबईपासून स्टार्ट करतो. ऍड्रेसेस मी सगळ्याचे सांगू नाही शकत किंवा नंबर सगळ्याचे आता एकत्र सांगू नाही शकत, पण जो काही आमचा ग्रुप आहे त्याच्यावर आमच्या ऑफिसेसचे रिस्पेक्टिव्ह ऍड्रेस मी शेअर करतोय. पहिलं मुंबईपासून स्टार्ट करतो. मुंबईमध्ये आपलं ऑफिस आहे जेबी नगर अंधेरीमध्ये. सिल्वर आस्ट्रा नावाची बिल्डिंग आहे, 4th फ्लोअरला आहे ऑफिस आहे, जेबी नगर अंधेरी. तिथला नंबर जो आहे तोही शेअर करेल, 74-100-19077. हा तिथला आपला हेल्पलाईन नंबर आहे. डायरेक्टली त्यांना कॉलेज ऑफिसवर जाऊन भेटू शकता. ऑफिस सकाळी 11 वाजल्यापासून स्टार्ट होतं. आता ते अपग्रेड करून ते पॅकेज आधी 10 वाजल्यापासून पण स्टार्ट करतील, पण 11 ते 8 असं त्यांचं ऑफिशियल टायमिंग आहे. मी पुण्यामधून ऑपरेट करतो, मी पुण्यामधलं काउन्सिलिंग करेन. पुण्यामध्ये ऑफिस आहे लॉ कॉलेज रोड, नळस्टॉपच्या जवळ, डेक्कन एरिया. सो वाडेश्वरच्या समोर हे बिझनेस गेट नावाचं बिल्डिंग आहे, तिथं 3rd फ्लोअरला आपलं ऑफिस आहे. 10 ते 7 असं ऑफिशियल टायमिंग आहे. तुम्ही इथं भेटायला येऊ शकता. याच्यासाठीचा नंबर जो आहे तो माझाच मी दिलेला आहे, तोही तुमच्यापर्यंत शेअर केला जाईल. आपलं त्याच्यानंतर ऑफिस कोल्हापूरमध्ये पण आहे, राजारामपुरी 7वी गल्ली इथं आपलं ऑफिस आहे. मुक्ताश्रम नावाची बिल्डिंग आहे, ईश्वर ज्वेलर्सच्या वरती, सिटी हॉस्पिटल किंवा फॅशन प्लॅनेट ह्याच्या समोरच ते बिल्डिंग आहे. तिथे तुम्हाला 2nd फ्लोअरला हे ऑफिस मिळून जाईल. त्याचा ऍड्रेस आणि
लोकेशन, नंबर तिथला हे तुमच्याशी शेअर केला जाईल. सांगलीमध्ये पण आपलं ऑफिस आहे. सांगलीमध्ये शहरामध्ये विश्रामबाग नावाचं चौकामध्येच सत्य नावाचे अपार्टमेंट आहे, तिथं सेकंड फ्लोअरला आपलं ऑफिस आहे. याचे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन. याच्या व्यतिरिक्त आपले ऑफिस सेंटर्स आहेत, जसं की नाशिकमध्ये कॉलेज रोडला आहे, लातूरला अष्टविनायक कॉर्नर ट्युशन एरिया इथं आपलं ऑफिस आहे. सोलापूरमध्ये ऑफिस स्वतःचं नाही आहे, पण तिथं तुम्हाला सर्व्हिस सोलापूरमधल्या स्टुडंट्सना द्यायसाठी लातूरचीच टीम आपली येऊ शकेल. कराड, सातारा ह्याही ठिकाणचे सगळे ऍड्रेस तुम्हाला शेअर केले जातील. इव्हन आम्ही यावर्षी दिल्ली देखील स्टार्ट करतोय. सो दिल्लीला जे विद्यार्थी आपल्याकडे ठराविकच एनरोलमेंट घेणार आहे, त्यांना अनिश सर स्वतः त्या दिलेल्या ऍड्रेसवर, तिथं ऑफिस नाही पण जे प्लेस आपण डिसाईड करू त्या ठिकाणी या वर्षीपासूनच आपला सपोर्ट चालू होणार आहे. सो अनिश सर हे मुंबई हँडल करतील, मी पुणे हँडल करतोय, नाशिक हे माझ्या अंडर येणार आहे, मी तिथे सपोर्ट करणार आहे, साताऱ्याला मीच सपोर्ट करणार आहे, कराड आणि कोल्हापूर आणि सातारा ह्या सगळ्या सॉरी सांगली ह्या ठिकाणी उदय सर, प्रशांत सर, स्वानंद सर प्रत्येक सेपरेट टीम आहे, त्यांची फॉर्म फिलिंग टीम आहे. चार्जेस वेगवेगळे असणार आहेत. पुण्या मुंबईकडच्या लोकांसाठी थोडे चार्जेस वेगळे असू शकतात. आमची इन्व्हेस्टमेंट आणि लागणारा खर्च हा जास्त आहे, पण सांगली, कोल्हापूर, सातारासाठी डेफिनेटली ही फी थोडी कमी पण आहे. सो तुम्ही त्या ऑफिसला रिस्पेक्टिव्ह कॉन्टॅक्ट करा. ज्याही ग्रुपमध्ये जॉईन असाल तिथे तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे. बेसिक तुम्हाला एक नंबर पाठवूनच ठेवायचा असेल तर मी माझा आणि एक जनरल हेल्पलाईन हे दोन्ही नंबर पाठवून ठेवतो. ह्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. सो अजून तुम्हाला कोणत्याही जर का डाऊट्स असेल तर विचारायला हरकत नाही चॅट बॉक्समध्ये, मी त्याही गोष्टी सॉल्व्ह करेन. थँक्यू सो मच की तुम्ही हा प्रॉपर अटेंड केलात सेशन. याच्या व्यतिरिक्त भरपूर असे टॉपिक्स असणार आहेत की ज्याच्यावर तुम्हाला डिस्कशन करावं असं वाटणार आहे, माझ्याकडून आन्सर हवंय. सो लवकरात लवकर अपॉइंटमेंट घ्या किंवा डायरेक्टली जा, भेटा, आणि थोडासा वेट करायला लागला तरी चालेल, पण ह्या सगळ्याचं तुम्हाला प्रॉपर आन्सर घ्या, म्हणजे तुम्हाला हायसं होईल. अगदी रिझल्ट पर्यंत थांबू नका, कारण रिझल्ट नंतर असं काही विशेष वेगळं होणार नाहीये, फक्त गडबड होणार आणि तुम्हालाच त्या गडबडीमुळे चुकीचे डिसिजन होणार. जेवढं अर्ली तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेवढं आम्हाला डिटेल सर्व्हिस देत आहे, कारण ज्यावेळी रजिस्ट्रेशन होत आहे त्याच्यानंतर लिमिटेड काउंट आहे. सो आम्ही सगळे उगाचच घेतले म्हणून खूप लोक घेऊ नाही शकत. सो आमच्याकडे एक लिमिटेड काउंट आहे आणि ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील प्रॉपर ट्रेनमध्ये. तुम्हाला जे काही ट्रेनिंग गरजेचं आहे त्याच्या रिलेटेड हे सगळं दिलं जाईल. थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट्स असतील तर माझ्या नंबरला तुम्हाला कनेक्ट करायला किंवा रिस्पेक्टिव्ह नंबरला कनेक्ट करायला हरकत नाही.